आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। कर्तृत्ववान महिलांचे एक हक्काचे व्यासपीठ म्हणून मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक हे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात खास करून पाड्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, साडी वाटप, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि महिलांना आपल्या पायावर उभे राहून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सेवाभावी या उद्देशानं संस्थेची स्थापना सौ मेघा राजेश शिंपी यांनी केली आहे। सामाजिक उपक्रमांबरोबर महिलांना सण उत्सवानिमित्त एकत्र येण्यासाठी दरवर्षी खास महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। यामध्ये सन्मान गौरवसह सण उत्सव साजरे केले जातात। यावर्षी देखील खास मकर संक्रांती निमित्त श्री स्वामी समर्थ हॉल पंचवटी नाशिक येथे भव्य हळदी कुंकू आणि मनोरंजन खेळ, लकी ड्रॉ काढून पैठणीचे बक्षीस देण्यात आले। यामध्ये प्रज्ञास ब्युटी पार्लर तर्फे खास महिलांच्या स्किन केअर मेकअपसाठी विशेष ऑफर ठेवण्यात आल्या। कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून श्री गणेशाच्या वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। मनुमानसी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिला सदस्यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासह मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटला। मनुमानसी संस्थेच्या वतीनं उपस्थित महिला ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मनुमानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका मेघा राजेश शिंपी आणि प्रज्ञास ब्युटी पार्लरच्या संचालिका राजश्री पाटील यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध खेळ पैठणी अँकर संगीता इंगळे यांनी केले। मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमासह मनोरंजनात्मक खेळ पार पडला। यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आनंद लुटला। मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या अंतर्गत आज संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू महिलांसाठी हळदी कुंकू घेण्यात आलं। कारण हळदी कुंकू हे महिलांचं सौभाग्याचं वाण आहे। त्यामुळे मकर संक्रांतीनिमित्त आम्ही पहिल्याच वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी हळदी कुंकू घेतलं आमच्या महिलांसाठी। नाही तर दरवर्षी मी ग्रामीण भागामध्ये किंवा पाड्यावरील महिलांसाठी किंवा स्लम एरियातील महिलांसाठी हळदी कुंकू घेत होते आणि ह्या वर्षी मी माझ्या मनुमानसी संस्थेच्या सर्व सभासदांसाठी मी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला। तर मोठ्या संख्येने आज महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। त्यांनी मला सहकार्य केलं। असंच सहकार्य त्यांचं कायम असू द्यावं अशी माझी इच्छा आहे। त्यांनी जो काही प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादानिमित्त मी त्यांचे आभार व्यक्त करते। आणि मनुमानसी संस्था ही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा यांच्यावरती कार्य करते। नंतर स्लम एरियातील ज्या मुलं असतील त्यांना शैक्षणिक वस्तू पुरवण्याचं काम करतो आम्ही। जे काही सामाजिक कार्य आहे त्या सामाजिक कार्यासाठी समाजातील सर्वांनी पुढे येऊन जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही समाजासाठी कार्य करू शकतो अशी मी सर्वांना विनंती करते की त्यांनी मनुमानसी संस्थेला नेहमी सहकार्य करत राहावं आणि आम्हाला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी द्यावी हीच मी सर्वांना विनंती करते। सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मनुमानसी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार दरवर्षीप्रमाणे आपण घेत असतो। तर आपण ह्या वर्षी थोडासा बदल केलेला आहे सन्मान स्त्री शक्तीचा। त्या अंतर्गत आपण राजमाता जिजाऊ पुरस्कार देत आहोत 2026 आणि सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा या पुरस्कार देत आहोत। ज्या काही विविध क्षेत्रात ज्या महिला कार्य करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार ठेवलेला आहे। तरी मला माझ्याशी सर्व महिलांनी संपर्क साधावा। माझा नंबर आहे 82 37 24 11 38। ह्या नंबरवरती त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी त्यांना सगळी माहिती देईल पुरस्कारासंबंधित। आणि त्या पुरस्कारासाठी सुद्धा सर्व महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी सहकार्य करावे ही विनंती। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक।